भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगत आहे। सामन्याचे 4 दिवसांपैकी 2 दिवस पावसाने व्यत्यय आणला असला तरी आगामी 2 दिवसांमध्ये सामना होईल अशी अपेक्षा प्रत्येक चाहता व्यक्त करत आहे। जर गेल्या 2 दिवसांचा विचार केला तर या 2 दिवसांमध्ये न्यूझीलंड संघाचं पारडं जरी जड असलं तरी भारतीय संघ कुठल्याही क्षणी मुसंडी मारू शकतो। याच्या अगोदरही आपण या गोष्टी पाहिल्या आहेत। चला तर अशाच काही शक्यतांचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी श्रीकांत खानवे लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो। तर सगळ्यात पहिली शक्यता जर आपण पाहायला गेली तर काय होऊ शकतं, मला असं वाटतं की न्यूझीलंड संघ सध्या फलंदाजी करत आहे। 100च्या आसपास ते पिछाडीवर आहेत, 100च्या आसपास धावसंख्येने ते पिछाडीवर आहेत। जर त्यांनी भारतीय संघासमोर 300 किंवा 400चं लक्ष ठेवलं आणि भारतीय संघाला त्या धावसंख्येच्या जर आत बाद केलं तर न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीमध्ये विजयी ठरू शकतो, ही एक शक्यता आहे। दुसरी एक शक्यता जर आपण विचार केला तर न्यूझीलंडचा संघ 116च्या आसपास धावसंख्येने पिछाडीवर आहे। जर भारतीय संघाने त्यांना आणखी कमी धावसंख्येमध्ये सर्वबाद केलं आणि त्यांच्यासमोर एक माफक धावसंख्येचं लक्ष ठेवलं आणि त्याच्यामध्ये जर त्यांना बाद केलं तर अशा पद्धतीने भारतीय संघ देखील या सामन्यामध्ये मुसंडी मारू शकतो। या 2 शक्यतांचा जर विचार केला तर या शक्यता होण्याचं प्रमाण जवळपास कमी आहे। मात्र तिसरी जी शक्यता आहे ती म्हणजे सामना अनिर्णित होणं, कारण की फक्त 2 दिवस शिल्लक आहे आणि ज्या पद्धतीने न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत आहे आणि पावसाचा वेग देखील ज्या पद्धतीने सुरू आहे त्या पद्धतीने सामना अनिर्णित अवस्थेकडे जवळपास झुकल्याचं दिसत आहे। त्यामुळे एकंदरीत तिसरी जी शक्यता आहे ती होण्याची जी काही पॉसिबिलिटी आहे तर ती मोठी आहे। त्याच्यानंतर या सगळ्या प्रक्रियेनंतर काय होणार तर या दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेतेपद घोषित केलं जाईल, ज्याचा भारतीय संघाला सर्वात मोठा तोटा होऊ शकतो। कारण सध्या ICC कसोटी क्रमवारीमध्ये न्यूझीलंड संघ अव्वल क्रमांकावर तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे। जर भारतीय संघाने या सामन्यामध्ये बाजी मारली तर भारतीय संघ न्यूझीलंडला पछाडून अव्वल क्रमांक पटकावू शकतो। मात्र जर हा सामना अनिर्णित झाला तर भारतीय संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल। त्यामुळे हा सामना व्हावा आणि भारतीय संघाने तो जिंकावा अशीच अपेक्षा प्रत्येक भारतीय चाहता व्यक्त करत आहे। चला तर आपण देखील भारतीय संघाला शुभेच्छा देऊयात। जरी भारतीय संघ पिछाडीवर असला तरी तो मुसंडी मारेल अशा अपेक्षा आपण व्यक्त करूयात आणि या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात।